जनसेवा सप्ताहाला नंदुरबारात उत्स्फूर्त प्रतिसाद। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे कौतुक। नंदुरबारात राष्ट्रवादी काँग्रेसचा बूथ कार्यकर्ता मेळावा। हसन मुश्रीफ यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा। नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित जनसेवा सप्ताह आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भरभरून कौतुक करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले। यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। जनसेवा सप्ताहानिमित्त नंदुरबार येथील संजय टाउन हॉल येथे बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते। उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 13 जुलै ते 22 जुलै या कालावधीत जनसेवा सप्ताह साजरा केला जात असून त्या अंतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, प्रतिभा शिंदे, भरत गावित, मोहन शेवाळे, रतन पाडवी, सरचिटणीस मधुकर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सीमा सोनगरे, नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, धनंजय गावित, सुरेश नाईक आणि योगेश चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन निंबा माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन मधुकर पाटील यांनी मानले। या मेळाव्यात जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। स्वर्गीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि कधी स्वप्नातही आपल्याला वाटलं नव्हतं की या 22 जुलैला आपल्याला त्यांची जयंती करावी लागेल। दुर्दैवाने हा प्रसंग आपला सर्वांच्यावर आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांनी ठरवलं की हा जो सप्ताह आहे तो अजितदादांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्याला सेवा सप्ताह म्हणून साजरा करायचा आणि म्हणून मी नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभारी आहे। त्यांनी 16 तारखेपासूनच सप्ताह सुरू केला आणि प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हा 22 तारखेपासून सुरू केला। अभिजित मोरे मला भेटले, मी म्हटलं आता तुम्ही नियोजन केलेलं आहे त्यामध्ये काय बदल करू नका आणि प्रदेश राष्ट्रवादी पक्षाचा जो कार्यक्रम आखलेला आहे ते सगळे कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत आणि माझी विनंती आहे की अजितदादांनी जे या जिल्ह्यासाठी केलेलं काम त्याचा उल्लेख आत्ताच गावित साहेबांनी केला आणि अजितदादा हा कामाचा माणूस होता, विकास पुरुष म्हणून त्याची ओळख होती। त्यांच्या स्मृतीबद्दल आपण हा वाढदिवस चांगल्या पद्धतीने करावा, जयंती चांगल्या पद्धतीने करावी अशी विनंती मी या निमित्ताने करणार आहे। मतदारांना बीएलओ गणनापत्र वाटप करणार आहे, म्हणजे जे आपले बीएलओ नेमलेले आहेत आपण बूथवर सरकारनं ते घरोघरी जाऊन त्यांना मतदारांना अर्ज देणार आहे। तो अर्ज भरूनच दिला पाहिजे असं कायद्यामध्ये। आता आज तारीख आहे 17 म्हणजे राहिले 12, म्हणजे आपण आता आपल्या गावागावामध्ये कुलदेवता चौकशी केली पाहिजे। आपल्या घरामध्ये हे अर्ज आले काय, आपण लोकांनी सह्या करून दिल्या काय आणि 2025च्या मतदार यादीतील 2025च्या मतदार यादीतील मतदारांचे 2002च्या यादीशी मॅपिंग केलेले असून ते मॅपिंग केलेलं आहे। 2025च्या यादीत त्याचं नाव आहे, त्याचं 2000 यादीत नाव जर असेल तर ते 100% राहणार आहे, पण तुझे 2002च्या यादीमध्ये नाही। खरी अडचण त्या ठिकाणी आहे। 40 वर्षावरील स्वतः मतदाराचे नाव किंवा 40 वर्षाखालील मतदारांची आई वडील, आजोबा पंजोबा, आई वडिलांचे आई वडील यापैकी एकाशी मॅपिंग करण्यात आलेला आहे। याची माहिती बीएलओ यांच्याकडे आहे। तसेच मतदार जो त्यांनी ऍप दिलेला आहे त्या लिंकद्वारे सुद्धा HPPS
आपली वोटर्स ECI government.in ही जी गजर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या यादीतील आपलं मॅपिंग वगैरे सापडेल, परंतु आई वडील आणि आजोबा यांचे नाव सुद्धा आपण शोधू शकता की आपण लवकरात लवकर अभिजित मोरेंच्याकडं आपले SCOची नावं द्या, इतर सगळ्या कमिटीची लवकरात नावं द्या. जो आपल्याला वाटलेला जो निधी आहे त्याच्यासह निधी आपण चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न आपण करू. आणि ज्या माझ्या अपेक्षा माझ्याकडून आहेत त्याचा उल्लेख मगाशी प्रतिभाताईंनी त्याला केला. खरा आहे की मी इतक्या लांबवर पालकमंत्री होण्याचा इच्छुक नव्हतो, कारण पालकमंत्र्यांना महिन्यामध्ये किमान एकदा आलं पाहिजे. फार दूरवर माझा जिल्हा आहे. वाशिमचं सुद्धा पालकमंत्रीपद मी विनंती करून अजितदादांकडे सोडलं होतं. मग अजितदादांच्या नंतर नंदुरबारला मला येण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु तुम्हाला एक शब्द वेळ देतो, जोपर्यंत या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागं मी मजबूतीने उभा राहील. संघटनेच्या मागं मी मजबूतीने उभा राहील. जे चांगलं काम माझ्या या कार्यकाळात होईल आणि आपला जिल्हा, आपल्या इरिगेशन कमी आहे, धरणं आहेत परंतु पाण्याचं नियोजन चांगलं झालेलं नाही. प्रतिभाताईंनी सांगितल्याप्रमाणे 10 टीमची पाणी आता प्रवास गुजरातकडनं आपण घेतलेला आहे, ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. आणि आदिवासी जिल्हा आहे, यापूर्वी फार मोठं दुर्लक्ष जरी झालं असलं तर आता या माझ्या प्रयत्नामुळं थोडीशी याला चालना मिळेल.